ऑलिम्पिक्स सगळ्यांना माहिती आहे, पण ऑलिम्पिक्स हे जमिनीवरच्या खेळांसाठी खेळले जातात म्हणजे आहे, आणि हवेमधल्या खेळांसाठी वर्ल्ड एअर गेम्स असतात, त्याला ऑलिम्पिकचा सेम दर्जा आहे. पण आपल्या भारतामध्ये ह्या खेळांबद्दल काही माहितीच नाही आहे. त्यामुळे मी थोडक्यात माझ्या खेळाबद्दल सांगितलं की विमानातनं उडी मारणे हा एक खेळाचा प्रकार आहे, आणि हवेतल्या खेळामध्ये वेगवेगळे 13 प्रकार आहेत. तुम्ही हॉट एअर बोलून ऐकलं असेल, पॅराशूट जम्पिंग जसं आहे, तसं पॅराग्लायडिंग ऐकलं असेल, पॅरामोटरिंग आहे, पॅराट्राईक आहे, रिमोटने विमानं उडवतात. आजकाल ड्रोन सगळ्यांनी पाहिलं असेल, पण ड्रोनच्या पण कॉम्पिटिशन्स होतात, वर्ल्ड कप्स होतात, हे माहिती नाही आहे. हे बऱ्याच आया आणि जे फॅमिलीमधले वरिष्ठ लोक आहेत, तर मी सांगेन की तुमच्या घरामध्ये जेवढी लहान मुलं किंवा जे मुलांना हवेतल्या खेळामध्ये जाण्याची इच्छा आहे, त्यांना ड्रोन ह्या खेळामध्ये तुम्ही जर इंट्रोड्यूस केलं तर आजकाल म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये भारत हा हवेतल्या खेळांमधला खूप मोठा हब असणार आहे. त्यामध्ये ड्रोन रिमोटने उडवतात. लोकांना असं वाटतं की काय सोपं आहे, एक रिमोट घ्यायचं आणि हवेमध्ये गाडी किंवा विमानं उडवतात किंवा ड्रोन उडवतात, हे फार सोपं आहे. पण तेवढं सोपं पण नाही आहे. त्याचे वर्ल्ड कॉम्पिटिशन्स चॅम्पियनशिप्स असतात, तर त्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच देशांमधून म्हणजे ऑलमोस्ट 27 ते 28 देशांमधून लोक एकत्र येऊन त्याचे कॉम्पिटिशन्स होतात, आणि आपल्या भारतातलं जर कोणी जात नाही तर आपल्या भारतातलं पण मुलं जावी असं मला वाटतं. आणि माझ्या खेळामध्ये पण बऱ्याच यंगस्टर्स आता यायला लागले आहेत.